खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना खुली ऑफर दिली आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर कोल्हेंनी लंके यांना दिलेली आहे। निलेश लंके यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेमध्ये वाजवावी असं कोल्हे म्हणाले। तर हळूहळू सर्व बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसतील असं रोहित पवार म्हणालेले आहेत। दुसरीकडे लोकसभा लढवण्याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला खांब फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत आला तर जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आणि आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत। त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही। चांगली गोष्ट आहे, हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील। फक्त लोकसभा होऊ द्या, मग त्यानंतर आपण बघूया। निवडणूक लढवण्याची सगळ्यांनाच अधिकार आहेत, त्यामुळे त्याने निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर ते अजितदादांसमेत आलेले आहेत। अजितदादांनीच ते ठरवायचे याच्यात काय करायचं आहे। पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे।